Good morning students. Today we solve the practice set 3.1 which is basis on the tangent theorem and tangent segment theorem. पहिले आम्ही एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊ जे सॉल्विंग आहे टेक्स्टबुक्स मधलं. फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये सर्कलचा सेंटर डी आहे. सी ए आणि सी बी दोन टँजेंट सेगमेंट आहे ज्या सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट सी मधून सर्कलला काढलेल्या आहे. क्वेश्चन आहे की ए सी बी जर 52 डिग्री असेल म्हणजे हा अँगल ए सी बी 52 डिग्री असेल तर अँगल ए डी बीचं मेजर काढा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक क्वाड्रिलॅटरल दिसून राहिला असेल ए डी बी सी. क्वाड्रिलॅटरलच्या चार अँगलची ॲडिशन ही 360 डिग्री असते. इथे लक्षात येईल का डी ए ही रेडियस आहे आणि ए सी ही टँजेंट आहे आणि टँजेंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते म्हणजे हा अँगल 90चा आहे. हा पण अँगल 90चा आहे टँजेंट थेरमनुसार. मग तीन अँगल आमच्याकडे झाले तर चौथा अँगल आम्ही इझिली काढू शकतो. सर्वप्रथम आम्ही इथे असं लिहू की अँगल डी ए सी आणि दुसरा अँगल आहे अँगल डी बी सी. हे दोनही अँगल 90 डिग्रीचे आहे. मग का हे 90 डिग्रीचे आहे त्याचं रिझन विद्यार्थी मित्रांनो येईल बाय टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम रेडियस इज परपेंडिक्युलर टू टॅन्जेंट किंवा टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस. आता हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए डी बी सी मध्ये चार अँगलची ॲडिशन ही 360 राहील. म्हणजे इन क्वाड्रिलॅटरल ए डी बी सी मध्ये चौघांची ॲडिशन. तर पहिला हाच अँगल घेऊ अँगल ए सी बी प्लस अँगल सेकंडवाला हा घेऊ डी ए सी प्लस अँगल थर्डवाला हा घेऊ डी बी सी आणि फोर्थवाला जो आम्हाला काढायचा आहे ए डी बी. हा अँगल ए डी बी या चौघांची ॲडिशन 360 डिग्री. तुम्ही रिझन पण लिहू शकता. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. ए सी बीचं मेजर आहे 52 डिग्री प्लस हा आहे 90 डिग्री प्लस हा पण आहे 90 डिग्री प्लस अँगल ए डी बी इज इक्वल टू 360 डिग्री. आता या दोघांची ॲडिशन 180 प्लस 52 म्हणजे 232 होईल. 232 डिग्री प्लस अँगल ए डी बी इज इक्वल टू 360 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो 232 राईट हँड साईडला ट्रान्सफर करायचे म्हणजे इथे येईल अँगल ए डी बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 232 डिग्री. दोघांची सबट्रॅक्शन करायची तिथे येईल अँगल ए डी बी इज इक्वल टू 10 मायनस 2 8 इथे डिग्री 5 मायनस 3 2 आणि 3 मायनस 2 मीन्स 1. तर फायनली आन्सर मिळेल अँगल ए डी बीचं 128 डिग्री. प्रॅक्टिस सेट 3.1
मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन इथं दिली आहे वरती की सर्कल विथ सेंटर सी आणि ए बी इज अ टँजेंट विच ए वेअर ए इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि नंतर दिला आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, त्याच क्वेश्चन्समध्ये सर्कलची रेडियस पण दिली आहे 6 सेंटीमीटर आणि मग क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बी हा जो अँगल तयार झाला याचं मेजर किती आणि समोर विचारला आहे व्हाय. तर खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आम्ही हा सी ए जॉईन करू. सी ए जर आम्ही जॉईन केला तर अँगल फॉर्म झाला सी ए बी. आता सी ए ही सर्कलची रेडियस आहे आणि ए बी ही टँजेंट आहे. तर टँजेंट थेरम असं म्हणतो की रेडियस ही टँजेंटला परपेंडिक्युलर असते, म्हणजे इथलं जे मेजर आहे ते राहील 90 डिग्री आणि व्हाय म्हटलेलं आहे तर ते आहे टँजेंट थेरम. तर आता आम्ही समजा फर्स्ट नंबरचं सोल्युशन इथे काढू. नंबर 1 पहिले आम्ही इथे सेगमेंट काढला आहे. ड्रॉ सेगमेंट सेगमेंट काढला आहे सी ए सेगमेंट काढला. आता विद्यार्थी मित्रांनो, सी ए रेडियस आणि ए बी ही टँजेंट, तर आम्ही इथं असं लिहू शकतो का सी ए इज ए रेडियस. सी ए ही रेडियस आहे अँड लाईन ए बी इज ए टँजेंट. म्हणजेच अँगल सी ए बी कितीचा, तर हेन्स अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री अँड देर इज रिझन राहील बाय टँजेंट थेरम. म्हणजे फर्स्टचा आन्सर आम्हाला मिळाला आहे. आता जाऊ आम्ही सेकंडकडे. सेकंडमध्ये विचारलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बीचं मेजर किती. सॉरी सेकंड आहे व्हाय नाही आहे, सॉरी तिथं पण व्हॉटच असेल. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी. या लाईन ए बी पासून सीचं डिस्टन्स किती असेल आणि समोर विचारलं आहे व्हाय. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जसा सेगमेंट सी ए काढला तर सी ए ही सर्कलची रेडियस झाली आणि तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे क्वेश्चन्समध्ये, म्हणजे वरती इथे याच्याही वरती दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. तर सीचं लाईन ए बी पासूनचं डिस्टन्स राहील 6 सेंटीमीटर. तर सेकंड याचा आन्सर येईल विद्यार्थी मित्रांनो. तर आम्ही सर्वप्रथम लिहू का सी ए ही कोण आहे. तर सी ए इज ए रेडियस. ही रेडियस आहे, रेडियस ऑफ सर्कल. ही सर्कलची रेडियस आहे. रेडियस ऑफ सर्कल तुम्हाला किती दिला आहे 6. तर मग आम्ही इथं लिहू शकतो हेन्स सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता विचारला आहे द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी किती, तर 6. रिझन कोणता आहे, तर रेडियस ऑफ सर्कल. तर मग इथे आन्सर येईल हेन्स द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी, इज 6 सेंटीमीटर. आता दुसरं पण आन्सर आम्हाला मिळालं. आता येऊ आम्ही तिसऱ्याकडे. का जर डिस्टन्स ए बी 6 असेल, म्हणजे हे 6 असेल, तर आम्ही इथे थोडंसं दाखवून देऊ का ए बी हे डिस्टन्स किती आहे 6 सेंटीमीटर आणि सी ए हे पण डिस्टन्स किती आहे 6 सेंटीमीटर. अँगल आहे 90चा. तर फाइंड द डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. तर इथे सुद्धा आम्हाला काय करावं लागेल का बी सी हा पहिले जॉईन करून घ्यावा लागेल.
तर पटकन लक्षात येईल का CAB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. BC जर तुम्हाला काढायचं असेल तर इथे यूज करावं लागेल थेरम ऑफ पायथागोरस. तर इथे येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 3चं सोल्युशन. आम्ही सर्वात पहिले इथे ड्रॉ केला आहे सेगमेंट BC. ड्रॉ सेगमेंट BC आम्ही ड्रॉ केला. आता विद्यार्थी मित्रांनो CAB हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा आम्ही विचार करू. म्हणजे इन ट्रायंगल CAB मध्ये अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथे यूज होईल बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमनुसार स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ म्हणजे इथे येईल AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग अदर 2 साइड्स. तर BC स्क्वेअर कॉन्स्टंट राहील. AC ची व्हॅल्यू 6 कारण ती रेडियस आहे. AB ची पण दिली आहे 6 सेंटीमीटर. तर इथे पुन्हा येईल BC स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 36 दोघांचे ॲडिशन होईल. म्हणजे इथे पुन्हा येईल BC स्क्वेअर इज इक्वल टू 72. आता 72चं स्क्वेअर रूट निघत नाही त्याचे फॅक्टर पडतील 36शी संबंधित. BC स्क्वेअर इज इक्वल टू 36 into 2. Now taking square root on both sides, तर इथे येईल BC 6 रूट 2. 36चं स्क्वेअर रूट 6 आणि जो 2 आहे त्याचं स्क्वेअर रूट 2. तर डिस्टन्स विचारलं आहे BC मधलं. तर आम्ही फायनली इथं असं लिहू शकतो का डिस्टन्स बिटवीन द पॉइंट B अँड C इज इक्वल टू 6 रूट 2 सेंटीमीटर. अजून एक क्वेश्चन आहे 4थ्या नंबरचा की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. ABCचं मेजर काढा. या अँगलचं मेजर काढायचं आहे आणि व्हाय. तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही सॉल्व करून राहिलो 4th नंबरचं. ओके. आता या ट्रायंगलमध्ये 2 साइड इक्वल आहे तर 100% हा झाला आयसोस्केलस ट्रायंगल. 2 साइड इक्वल तर त्यांच्या अपोजिटचे अँगल पण इक्वल राहतील. तर आम्ही इथे लिहू इन ट्रायंगल CAB 2 साइड इथे विद्यार्थी मित्रांनो इक्वल आहे 6 6 म्हणजे AC इज इक्वल टू AB. सेगमेंट AC इज इक्वल टू सेगमेंट AB. दोघांची ही लेंथ 6 आहे. 2 साइड जर इक्वल असतील तर त्याच्या अपोजिटचे अँगल इक्वल. तर विद्यार्थी मित्रांनो या ACच्या अपोजिट असणाऱ्या अँगलचं नाव ABC. म्हणजे इथे येईल अँगल ABC हा इक्वल राहील अँगल ABच्या अपोजिट असणारा अँगल ACBला अँगल ACB. पण इथे रिजन लागेल. इथे रिजन येईल बाय आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे 2 अँगल इक्वल आहे या दोघांचा आम्ही मेजर कन्सिडर करून घेऊ की लेट अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. दोघांचं मेजर आम्ही घेऊ x डिग्री. तसंही आम्हाला अँगल काढायचा आहे ABC म्हणजे हा पहिला अँगल. आता तिघांची ॲडिशन 180 डिग्री. तर मग आम्ही तिघं जण लिहू की अँगल ABC प्लस अँगल ACB आणि तिसरा जो अँगल आहे तो आहे CAB. अँगल CAB तिघांची ॲडिशन 180 डिग्री. रिझन लिहू शकता सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. ABC आणि ACBचं मेजर x डिग्री प्लस x डिग्री आणि CABचं मेजर आम्ही पहिल्याच याच्यात काढलं आहे 90 डिग्री. 90 डिग्री इज इक्वल टू 180. 1x प्लस 1x म्हणजे येईल 2x डिग्री प्लस
90 डिग्री इज इक्वल टू 180. 90 राईट हँड साईडला गेले तर सबस्ट्रॅक्शन होईल आणि शिल्लक राहील 90 डिग्री, म्हणजे x डिग्री इज इक्वल टू 45. x2 तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. आता x म्हणजेच कोणतं, ABC, तर फायनल आन्सर अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये थोडी वरती इन्फॉर्मेशन दिली आहे, ते शॉर्टमध्ये लिहिलं आहे की लेंथ ऑफ OR, O पासून R पर्यंतची लेंथ ही 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे आहे 10 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल इज 5. तर विद्यार्थी मित्रांनो ही रेडियस आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट म्हणजे आर पासून सर्कलला काढलेल्या टँजंट सेगमेंट एक्सटर्नल पॉईंट्सपासून. तर याच्याशी रिलेटेड आम्ही थेरम पाहिलेला आहे, टँजंट सेगमेंट थेरम, की एक्सटर्नल पॉईंटपासून काढलेल्या ज्या टँजंट सेगमेंट आहे त्यांची लेंथ ही इक्वल राहील, म्हणजेच जेवढी लेंथ MR ची राहील तेवढीच NR ची राहील, दोघांच्या लेंथ इक्वल राहतील. पण आता त्या लेंथ विचारल्या आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आम्ही सांगू शकतो की हा अँगल 90चा आहे, अँगल OMR आणि अँगल ONR. रिझन टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणजे टँजंट थेरम. नंतर आम्ही पायथागोरस थेरम यूज करून कोणत्याही एका ट्रायंगलमध्ये एका टँजंट सेगमेंटची लेंथ काढू शकतो. तर सर्वप्रथम आम्ही सॉल्व करू हे पहिल्या याचा आन्सर इथे लिहू. विद्यार्थी मित्रांनो पहिले तर अँगल आम्हाला दाखवायचे आहे 90चे, म्हणजे अँगल OMR हा इक्वल आहे अँगल ONR ला. ONR दोघांचंही मेजर आहे 90 डिग्री आणि रिजन आहे बाय टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम. आता विद्यार्थी मित्रांनो इथे यूज करू थेरम ऑफ पायथागोरस, म्हणजे एका कोणत्याही ट्रायंगलमध्ये. तर इन ट्रायंगल OMR अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री, हेन्स बाय पायथागोरस थेरम. गोरस थेरम. पायथागोरस थेरम स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजेच OR स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर रिमेनिंग साइड्स OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. OM स्क्वेअर प्लस RN स्क्वेअर. OR दिलेला आहे 10, ते इथे येईल 10 स्क्वेअर इज इक्वल टू OM दिला आहे 5 स्क्वेअर प्लस RN स्क्वेअर. आता 10चा स्क्वेअर 100, 5चा 25 लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केला, ते डिअर स्टुडंट्स इथे साईड एक्सचेंज करून लिहितो. RN स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 25. सो RN स्क्वेअर इक्वल टू 75 आणि 75चे फॅक्टर येईल 25 into 3. फायनली टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, तर आन्सर येईल 5√3. आता 5√3 कोण आला? RN. मग जेवढा RN आहे, सॉरी RN की RM, RM पाहिजे इथे. ओके ओके, इथे डिअर स्टुडंट्स M पाहिजे. RM ओके. RM स्क्वेअर आला, सॉरी RM आला 5√3, पण RM ना RN इक्वल आहे, तर आम्ही इथे लिहू शकतो RM इज इक्वल टू RN अँड दोघांचीही व्हॅल्यू राहील 5√3. रिझन दोघं जण का इक्वल आहे, तर रिझन येईल बाय टॅन्जेंट सेगमेंट थेरम. ओके. नाउ डियर स्टूडेंट्स
आम्हाला आन्सर मिळाला आहे लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. तर इथं आन्सर लिहायचं की लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. युनिट पण आहे सेंटीमीटर. नाव द सॉल्विंग सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MROचं मेजर किती आहे. तर डिअर स्टुडंट्स याचं मेजर आम्हाला काढायचं आहे. तर ट्रायंगल OMR मध्ये इन ट्रायंगल OMR मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे मग आम्ही इथं असं लिहू शकतो की अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज टँजंट थेरम ही हायपोटेनियस आहे आणि OM हायपोटेनियसच्या हाफ आहे. म्हणजे OM इज हाफ ऑफ हायपोटेनियस मीन्स ORच्या हाफ आहे. मग 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. हे केव्हा असते जेव्हा ती साईड 30 डिग्रीच्या अपोजिट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो OM कोणाच्या अपोजिट आहे या R अँगलच्या. म्हणजे मग आम्ही इथं असं सांगू शकतो की अँगल MRO हा कितीचा तो राहील 30 डिग्रीचा. मग रिझन येईल इथे बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आता इथे मी डायरेक्टलीच लिहिलं आहे की OM इज अ हाफ ऑफ OR. तर तुम्ही सुरुवातीला असं लिहू शकता की OM इज 5 सेंटीमीटर. म्हणजे इथे OM इज 5 सेंटीमीटर अँड OR इज 10 सेंटीमीटर. म्हणजेच मग OM इज अ हाफ ऑफ OR. देन फायनल आम्ही सॉल्व करू याच्यातलं 3 आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRNचं मेजर किती. तर डिअर स्टुडंट जेवढा MRO आला 30 तेवढाच राहील NRO. तर आम्ही इथं असं लिहू शकतो की सिमिलरली अँगल NRO हा सुद्धा कितीचा राहील 30चा. याचप्रमाणे आम्ही प्रूव्ह करू शकतो. पहा हा 90चा आहे, ही हायपोटेनियस, ही 5 30 60 90चा कॉन्व्हर्स. आता दोघांचे ॲडिशन म्हणजे पूर्ण MRN. तर मग आम्ही इथं असं लिहू शकतो की अँगल MRN इज इक्वल टू MRO प्लस अँगल NRO रिजन बाय अँगल ॲडिशन postulate. Then dear students MRO is a 30 degree and NRO is also 30 degree. Hence final answer angle MRN is 60 degree. Now the example number 3rd. In this figure, segment RM and segment RN both are tangent segment of a circle drawn from external point R. Now dear students, prove that the segment OR bisect angle MRN as well as the angle MON. Bisect means divides in a 2 equal angles. म्हणजे हे दोन अँगल्स इक्वल दाखवायचे आहे. सिमिलरली हे दोन अँगल इक्वल दाखवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन अँगल जे आहे ते आम्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवू. असं आम्ही एक थेरम पण पाहिला आहे, टँजंट सेगमेंट थेरम. हायपोटेनियस साइड टेस्टने आम्ही हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले होते. तीच प्रॉपर्टी इथे यूज करू. आता ॲक्च्युली सर्कलमध्ये ह्या रेडियस जॉईंट नाही आहे, तर आम्ही ह्या जॉईंट करून घेऊ. म्हणजे ड्रॉ सेगमेंट OM अँड OM. तर इथे फर्स्ट येईल की ड्रॉ
segment OM and segment ON जॉईन केल्या. आता अँगल OMR and अँगल ONR या दोघांचंही मेजर राहील 90 डिग्री. इथे रिझन जे आहे ते येईल टँजेंट थेरम बाय टँजेंट थेरम. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता दोन ट्रायंगल आम्ही कॉन्ग्रुएंट दाखवतो, वरचा OMR आणि खालचा ONR. म्हणजे इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR या दोन ट्रायंगलमध्ये एक तर अँगल 90-90चे हे ऑलरेडी आम्ही इथं प्रूफ केलेलं आहे, याला नंबर 1 देऊन देऊ. म्हणजे अँगल OMR इज इक्वल टू अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री मीन्स बोथ आर राईट अँगल ट्रायंगल फ्रॉम फर्स्ट. आता दोघांची हायपोटेनियस इक्वल आहे, OR कॉमन साईड असल्यामुळे. तर हायपोटेनियस OR कॉन्ग्रुएंस टू हायपोटेनियस OR रीजन कॉमन साइड आणि OM आणि ON ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहे रेडाय ऑफ सेम सर्कल. म्हणजे सेगमेंट OM कॉन्ग्रुएंस टू सेगमेंट ON रीजन रेडाय ऑफ सेम सर्कल. म्हणजेच हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट होईल. सो द ट्रायंगल OMR कॉन्ग्रुएंस टू ट्रायंगल ONR रीजन बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. ओके, आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. डिअर स्टुडंट, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट तर त्यांचे रिमेनिंग अँगल्स पण कॉन्ग्रुएंट्स राहतील. म्हणजे हे दोन अँगल, तर वरच्या अँगलचं नाव MRO, अँगल MRO कॉन्ग्रुएंस टू अँगल NRO रीजन येईल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सिमिलरली हे दोन अँगल पण कॉन्ग्रुएंट राहतील. म्हणजे MOR अँगल MOR कॉन्ग्रुएंस टू अँगल NOR रीजन तेच येईल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता इथे लक्षात येईल हे दोन अँगल इक्वल, इथे पण दोन अँगल इक्वल. तर आम्ही सांगू शकतो की सेगमेंट OR बायसेक्ट MRN ॲज वेल ॲज दी. तर आम्ही इथं समजा नंबर देऊन देऊ, याला देऊ नंबर 2 आणि याला देऊ नंबर 3. फायनली आम्ही असं लिहू शकतो की फ्रॉम 2nd अँड 3rd, 2nd आणि 3rd वरून काय सांगता येईल की सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN ॲज वेल ॲज अँगल MON.